एक महत्त्वाची बातमी पाहूयात। भाजप प्रवेशाच्या चर्चेवरती अंबादास दानवेंनी पूर्णविराम दिलाय। मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, पक्ष सोडणार नाही असं यावेळेस अंबादास दानवेंनी म्हटलं आहे। तर रात्री 12:30 वाजता माफ करा दुपारी 12:30 वाजता अंबादास दानवे सध्या मातोश्री निवासस्थानी जाणार असल्याचं कळतंय। अंबादास दानवे यांनी लोकशाही मराठीला एक महत्त्वाची माहिती दिल्याचं कळतंय। भाजप प्रवेशाच्या चर्चेवरती अंबादास दानवेंचा पूर्णविराम देखील पाहायला मिळतोय। मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, त्यामुळे मी पक्ष सोडणार नाही। तर दुपारी 12:30 वाजता अंबादास दानवे मातोश्री निवासस्थानी जाणार असून लोकशाही मराठीला अंबादास दानवे यांनी अधिकृत माहिती दिल्याचं कळतंय। तर पुढची भूमिका अंबादास दानवे काय घेणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे, कारण अंबादास दानवे हे नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या। तर आज एक महत्त्वाची बातमी आली होती, ती म्हणजे एक मोठा नेता भाजपच्या वाटेवरती असल्याचं बोललं जात होतं। त्यामध्ये अंबादास दानवेंचं देखील नाव घेतलं जात होतं। मात्र आता त्याच चर्चांना अंबादास दानवे यांनी कुठेतरी पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जातात। स्वप्नील, अंबादास दानवेंनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आणि लोकशाही मराठीला त्यांनीही खरं तर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे, ती म्हणजे मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, पक्ष सोडणार नाही असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। वर्षा, नक्कीच अंबादास दानवे यांच्या नावाची चर्चा होती। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते हे शिवसेना ठाकरे गटाचे आहेत। एकूणच या ठिकाणी अंबादास दानवे हे शिवसेना ठाकरे गटामध्ये बडे नेते आता मानले जात आहेत। एकूण त्यांच्या नावाची चर्चा आहे की ते भाजपमध्ये प्रवेश करतील। तर सकाळी 10:30 वाजता पक्षप्रवेश हा एक बड्या नेत्याचा होणार असल्याची एक चर्चा आहे। मात्र अंबादास दानवे यांनी त्याला कुठेतरी फेटाळलेलं आहे। अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे की मी 12:30 वाजता मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी जाणार। त्यामुळे 10:30 वाजता जो पक्षप्रवेश होणार आहे तो नक्की ठाकरे गटाच्या कोणत्या बड्या नेत्याचा होणार आहे असा एक प्रश्न आता निर्माण झालेला आहे। नक्की तो अंबादास दानवे यांचाच होणार आहे की दुसरा कुठल्या नेत्याचा होणार आहे असा एक प्रश्न आहे। मात्र अंबादास दानवे यांनी लोकशाही मराठीला दिलेल्या माहितीनुसार ते 12:30 वाजता मातोश्री येथे जाणार असल्याची माहिती आहे। वर्षा, अगदीच, त्यामुळे आता मातोश्री निवासस्थानी गेल्यानंतर त्या ठिकाणी नेमकी कशा पद्धतीने चर्चा केली जाते या संदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर लोकशाही मराठीला अंबादास दानवे यांनी एक अधिकृत माहिती दिली आहे, ती म्हणजे मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, मी पक्ष सोडणार नाही असं अंबादास दानवेंनी सांगितलं आहे। भाजप प्रवेशावरती दानवेंचा आता पूर्णविराम पाहायला मिळतोय। तर दुपारी 12:30 वाजता अंबादास दानवे हे मातोश्री निवासस्थानी येतील। यावेळेस ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे यावेळेस नेमके काय चर्चा केली जाते याकडे सर्वांच्याच नजरा लागून असल्याचं पाहायला मिळतंय। मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, पक्ष सोडणार नाही असं देखील यावेळेस अंबादास दानवेंनी म्हटलंय आणि ही अधिकृत माहिती अंबादास दानवे यांनी लोकशाही मराठीला दिली आहे। त्यामुळे आता भाजप प्रवेशाच्या चर्चांना अंबादास दानवे यांच्याकडून कुठेतरी पूर्णविराम दिल्याचं बोललं जात आहे। तर अंबादास दानवे पुढची नेमकी कोणती भूमिका घेणार, मातोश्री निवासस्थानी बैठक झाल्यानंतर अंबादास दानवे नेमकी काय भूमिका स्पष्ट करणार, नेमकी कोणती भूमिका जाहीर करणार याकडे सर्वांच्याच नजरा लागून असल्याचं पाहायला मिळतंय। तर अंबादास दानवे यांची एक महत्त्वाची आणि अधिकृत प्रतिक्रिया लोकशाही मराठीला त्यांनी दिल्याचं कळतंय, ते म्हणजे मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि मी पक्ष सोडणार नाही असं अंबादास दानवेंनी म्हटलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।